नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी असणार आहे. कारण की जो आपला बघा, आपला जो जुलै महिन्याचा जो जी आर आहे ना, हा गुरुवारी इथे प्रसिद्ध झालेला होता. त्यानंतर काल शुक्रवारी सुद्धा इथे कुठल्याही प्रकारचं जे वितरण आहे ना, हे झालेलं नव्हतं. परंतु आज शनिवार, आज महत्त्वाचे दिवस असणार कारण की आज 15 ऑगस्ट आहे आणि 15 ऑगस्ट रोजी खूप साऱ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती ते पैसे जमा होण्याची सुरुवात देखील इथे होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी आपली जी अकाउंट आहे ना, हे ते चेक करायचं आहे आणि त्यानंतर इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला इथे सांगणार आहे. कारण की बघा इथे मागच्या वेळी जून महिन्याचा जेव्हा हप्ता जमा झालेला होता ना, तेव्हा खूप साऱ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती जे पैसे आहे ना, ते जमा झाले नव्हते. म्हणजे जवळ-जवळ 80 लाख लाडक्या बहिणींना इथे या योजनेचा जो लाभ आहे ना, तो इथे भेटलेला नव्हता. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत इथे बघायचा आहे. कारण की मी तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगणार आहे. ते तुम्हाला आजच इथे तपासून घ्यायचे आहे आणि त्या 3 गोष्टी तपासल्यानंतर तुमच्या अकाउंटवरती जे पैसे आहेत ते हमखास इथे जमा होणार आहे. त्यामुळे ते 3 गोष्टी तुम्हाला इथे बघायच्या आहे आणि तुमच्या अकाउंटवरती जुलैचा हप्ता आला का? ते कमेंट करून तुम्ही मला एकदा नक्की सांगायचं आहे. बघा इथे सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला इथे चेक करायची तुमचं बँक खाते डी मॅपिंग तुम्हाला इथे तपासायचं आहे. कारण की बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की लाडकी बहिणींचा लाभ थेट तुमच्या बँक खात्यामध्ये हा जमा केला जातो. यामध्ये कुठल्याही मदतीची या ठिकाणी गरज नसते. त्यामुळे तुमच्या आधार क्रमांकाशी योग्य बँक खाते लिंक आहे का आणि त्या खात्यावर डी सक्रिय आहे का ते तुम्हाला एकदा तपासायचं आहे. म्हणजे तुमचं आधार लिंक झालेलं आहे का ते तुम्हाला इथे तपासायचं आहे. कारण की हे डी-बी-टीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटमध्ये जे पैसे आहे ना ते इथे जमा होत असतात. त्यामुळे काही महिलांच्या बाबतीत आधार लिंक असूनही डी मॅपिंगमध्ये अडचण असल्यामुळे पैसे जमा होण्यास विलंब होऊ शकतो. बघा या ठिकाणी आपल्याला सुद्धा खूप साऱ्या बहिणीचे मेसेज आले की सर आम्ही काय केलेलं आहे की आमचं सर्व जे आहे ना व्यवस्थित आहे, के-वाय-सी केलेलं आहे, सगळं व्यवस्थित आहे. परंतु तरीसुद्धा आमच्या अकाउंटवरती जे पैसे आहे ते इथे जमा झालेले नाही. तर त्यांचं हेच कारण असतं की त्यांचं डी मॅपिंग जे आहे ना ते ॲक्टिव्ह नसतं. त्यामुळे तुमच्या अकाउंटपर्यंतच पैसे येतात, परंतु तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाही. त्याच्यामुळे हे जे आहे ना एकदा चेक करायचं आहे. त्यामुळे सर्वप्रथम तुमचं स्टेटस तुम्हाला इथे या ठिकाणी चेक या ठिकाणी करून घ्यायचं आहे. आता हे कसं तपासायचं ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून इथे सांगणार आहे. बघा सगळ्यात पहिले आपल्याला जी वेबसाईट असते ना, या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे एन-पी-सी-आय मॅपिंगच्या. त्यानंतर बेनिफिशियरी स्टेटस तुम्हाला तिथे दिसणार आहे वरच्या आयकॉनमध्ये. त्या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि बँक तपशील त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला डी स्टेटस हे ॲक्टिव्ह आहे की नाही ते ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. जर ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला अशा प्रकारे तिचे सिम्बॉल येणार आहे आणि तुम्हाला समजून जायचं की आपलं जे डी आहे ते ॲक्टिव्ह नाही. आपल्याला बँकेत जाऊन ते ॲक्टिव्ह या ठिकाणी करून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार आणि बँक खात्यातील माहिती तपासायची आहे. हो, हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. कारण की याचमुळे खूप साऱ्या लाडकी बहीण ज्या आहे ना, ह्या अपात्र या ठिकाणी होत आहे. त्यामुळे ते एकदा तपासून तुम्हाला घ्यायचं आहे. यामध्ये काय तुम्हाला तपासायचं आहे, तुमचं आधार कार्ड आणि बँक खात्याचे नाव एकसारखी आहे का? हे तुम्हाला तपासायचं आहे. बघा, या ठिकाणी हे तुमचं आधार कार्ड आहे, या ठिकाणी आपण मानून चालू. तुमच्या आधार कार्डवर असं नाव आहे, सामा तुकाराम जाधव असं तुमच्या याच्यावर तुमचं नाव आहे. परंतु तुमच्या बँक पासबुकवर असं नाव आहे, सीमा तुकाराम जाधव. आता या दोघांमध्ये बघा किती डिफरन्स आलेला आहे. यामध्ये तुमचं नाव वेगळं आहे आणि यामध्ये तुमचं नाव वेगळं आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जो लाभ आहे ना, तो इथे भेटू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला हे एकदा तुम्हाला इथे चेक करून घ्यायचं आहे. व्यवस्थित तुम्हाला नाव जे आहे ना, ते तुम्हाला इथे जुळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे ना, ते तुम्हाला पैसे जे आहे ना, हे पैसे तुमच्या अकाउंटवरती इथे जमा होणार आहे. त्यामुळे ते एकदा तुम्ही तपासून घ्या आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची ई-के-वाय-सी आणि योजनेतील तुमची पात्रता तुम्हाला या ठिकाणी तपासायची आहे. आता यामध्ये तुम्ही जर ई-के-वाय-सी केले नसेल, तुम्हाला या ठिकाणी योजनेचा जो लाभ आहे ना, तो इथे भेटणार नाही. त्यामुळे तुम्हाला एकदा के-वाय-सी इथे करून घ्यायची आहे. पहिली नारी शक्ती दूत ॲपवर तुम्हाला के-वाय-सी करता येत होती, परंतु त्या ॲपवर आता सध्या कुठल्याही प्रकारचं लॉग इन तुम्हाला होता येत नाही. त्यामुळे तुमची ई-के-वाय-सी तुम्ही केलेली असली तरीसुद्धा इथे प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण की ई-के-वाय-सी केली म्हणजे आपल्याला लगेच पैसे जमा होतात असं नाही. ई-के-वाय-सी केल्यानंतर तुमची पडताळणी होती. त्या पडताळणीमध्ये तुम्ही पात्र झाला, तर तुमच्या अकाउंटवरती ते पैसे जे आहे ते जमा होत असतात. त्यामुळे तुमची ई-के-वाय-सी झालेली आहे का आणि तुम्ही इथे पात्र आहात का? तुम्हाला काय करायचं की लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. तुम्ही तिथे चेक करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला या 3 महत्त्वाच्या गोष्टी जे आहे ना, हे तपासायच्या आहे. पहिली गोष्ट म्हणजे डी मॅपिंग, त्यानंतर आधार आणि बँक खात्याची माहिती व्यवस्थित आहे का ते तपासायचं आहे आणि तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे का? या 3 गोष्टी तुम्हाला तपासायच्या आहे. आणि जेणेकरून तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही. तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.